हेलो बच्चों, कैसे आहात सर्वजन? आई होप यू ऑल आर डूइंग वेरी वेल. So let us discuss this question. Question says a vehicle accelerates from speed v to 2v. Work done during this is. मग एक आपल्याकडे व्हेकल आहे, ती काय करते, ॲक्सलरेट होते. तिचं स्पीड इनिशियली व्ही होतं, व्ही पासून 2v एवढ्या स्पीडला जाते. म्हणजे ते वर्क डन काय होणार आहे या सिस्टीममध्ये असं विचारलेलं आहे या कंडिशनमध्ये. जर इथे आपण की कन्सेप्ट पाहिला तर की कन्सेप्ट काय असणार आहे आपला? की कन्सेप्ट असणार आहे वर्क डन. वर्क डन वर्क डन. मग ज्यावेळेस व्हेकल मोशनमध्ये असते त्यावेळेस वर्क डन दॅट इज इक्वल टू काय असतो? वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. म्हणजे कायनेटिक एनर्जीमध्ये किती बदल होत आहे तोच दॅट इज नथिंग बट द वर्क डन ड्यू टू द कॉन्झर्वेशन ऑफ लॉ. आपण कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा जो लॉ शिकलोय त्याच्यावरून. सो आता कायनेटिक एनर्जीमध्ये किती चेंज येतोय? आता ह्या कंडिशनमध्ये काय होईल? इनिशियली एक व्हेकल आहे आपल्याकडे. सपोज आपल्याकडे एक व्हेकल आहे, ती काय करणार आहे? ही व्हेकल रेसला असणार आहे. मग हिला काहीतरी आपण फोर्स लावणार, मग त्याच्यामुळे काय होणार? ही रेसची पोझिशन आहे म्हणजे यू इज इक्वल टू 0. त्यानंतर फोर्स लावल्यानंतर ही काय होणार? मोशनमध्ये येणार. मोशनमध्ये आली ही व्हेकल, मोशनमध्ये आली म्हणजेच यू इज इक्वल टू व्ही आलेले आहे. परंतु आपल्याला काय म्हणले? व्ही पासून नंतर पुढे 2v कडे ट्रान्सफर करतो, म्हणजे फायनल व्हेलॉसिटी किती होणार आहे? 2v याची होणार आहे. 2v स्पीडने व्हेकल मोशन मध्ये येते. त्या कंडिशनला आपल्याला वर्क डन काढायचं आहे. मग इथे जर आपण पाहिलं इनिशियली तर कायनेटिक एनर्जी मध्ये चेंज जो आहे तो काय असणार आहे? चेंज इन कायनेटिक एनर्जी, चेंज इन कायनेटिक एनर्जी दॅट इज इक्वल टू 1/2. आता व्हेलॉसिटीज मधला डिफरन्स म्हणजेच कायनेटिक एनर्जी, कारण मास तर सेम राहणार आहे. 1/2 m p2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर होणार आहे. आता ट्रक काय करते, म्हणजे आपली व्हेकल काय करते? v2 काय करते? v2 2v ऍक्सेलरेट होते. मग आपलं वर्क डन काय होणार आहे? w विच इज इक्वल टू होणार आहे 1/2 m ट्वाइस ऑफ v स्क्वेअर मायनस v स्क्वेअर विच इज इक्वल टू काय होणार आहे? 3/2 m v स्क्वेअर. हे जर सिम्प्लिफाय केलं तर याचं उत्तर 3/2 m v स्क्वेअर येणार आहे. परंतु ज्यावेळेस रेस्टमध्ये होती आपली व्हेकल, रेस्टमध्ये असते त्यावेळेस तर तिथे v1 जो आहे तो 0 आहे. u जो आपण म्हटलेला आहे तो काय आहे? 0 आहे. 0 पासून v पर्यंत जाण्यासाठी पण काहीतरी वर्क करावं लागलं असेल ना. मग 0 पासून v पर्यंत जाण्यासाठी किती वर्क करावं लागलं असेल? तर फ्रॉम रेस्ट पोझिशन टू v म्हणजेच आपला v1 विच इज इक्वल टू 0 टू v एवढ्या व्हेलॉसिटी अचीव करण्यासाठी तिथे पण वर्क डन करावं लागलं असेल. ते किती असेल मग? w विच इज इक्वल टू 1/2 m. आता इथे v चेंज इन कायनेटिक एनर्जी काय? चेंज इन व्हेलॉसिटी. दुसरी व्हेलॉसिटी जी आहे इनिशियली ती v आहे, पहिली 0. सो इथे v स्क्वेअर मायनस 0 येणार आहे. म्हणजेच काय होणार? 1/2 m v स्क्वेअर. मग हे झालं w ची व्हॅल्यू. मग आपले नेक्स्ट v टू 2v किती झाले? 3/2 m v स्क्वेअर. म्हणजे आपलं वर्क डन किती लागेल इथे? w विच इज इक्वल टू थ्राइस ऑफ w. आता याला a म्हणूया, w a. म्हणजे 3 टाइम्स वर्क करावं लागणार आहे. किती? 3 टाइम्स. सो इथे ऑप्शन जर आपण बघितले तर 3 टाइम्स ॲज द वर्क डन इन ॲक्सेलरेटिंग इट फ्रॉम रेस्ट टू v. ऑप्शन 4 विल बी करेक्ट हिअर. आय होप स्टुडंट तुम्हाला क्वेश्चन समजला असावा. थँक्यू अँड कीप लर्निंग विथ PW.